या सगळ्यांनी जॉईन करा. चला सगळ्यांनी क्लास जॉईन करा पटापट. आज आपण संख्या मालिका चॅप्टर घेणार आहोत. सगळ्यांनी क्लास जॉईन करा पटापट. चला 2 मिनिट वाट पाहू. सगळ्यांनी या. आज आपण संख्या मालिका हा चॅप्टर बघणार आहोत. संख्या मालिका चॅप्टर खूप IMP आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, नंबर सिरीज म्हणतात. त्याचे प्रकार कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात, पोलीस भरतीला असो, रेल्वे असो, कमीत कमी म्हणजे 2 ते 3 क्वेश्चन कुठंच गेले नाही. कमीत कमी 2 ते 3 क्वेश्चन कुठंच गेले नाही संख्या मालिकाचे. 2 ते 3 कुठंच गेले नाही. चला सगळ्यांनी पटापट जॉईन करा. आले की नाही आले? चला श्री इंग्लिश स्पोकन अकॅडमी. चला माझं नाव किशोर जाधव आहे. मी इंग्लिश तसेच गणित बुद्धिमत्ता विषय शिकवतो. आपली श्री ड्रीम अचीवर ही आपली ऑनलाईन अकॅडमी आहे, जिथे तुम्ही ऑनलाईन क्लास करू शकता. आणि श्री अकॅडमी ही आपली ऑफलाईन अकॅडमी आहे, तिथे की आपले ऑफलाईन लेक्चर्स चालू आहेत. आज आपण संख्या मालिका हा चॅप्टर घेणार आहोत. कोणता घेणार आहे? संख्या मालिका. संख्या मालिका म्हणजे काय? संख्येचे प्रकार, संख्या मालिकेचे प्रकार किती, कशा सॉल्व्ह केल्या पाहिजे. क्लिअर आहे का? आवाज वगैरे येतोय? ओके, एम आय क्लिअर? आवाज वगैरे क्लिअर आहे का? सांगा यस आहे. संख्या मालिका. आज आपण कोणता चॅप्टर बघणार आहे? संख्या मालिका. आपण त्याचे 3 लेक्चर घेणार आहोत. मग त्याची लेवल वाईज घेऊ. मग त्याचे ते प्रकार कोणते येतात, काय येतात, सगळे घेणार आहोत. चला सगळे आले? कोण कोण आले? संख्या मालिका. संख्येमध्ये डेफिनेशन दिलेली आहे, ते प्रकार पण बघणार आपण सगळे. त्याचे एक्झाम्पल पण आणलेले आहेत की कसे सॉल्व्ह करायचे, काय सॉल्व्ह करायचे. चला कोण कोण आले? हाय हॅलो करा, सांगा मला कळेल. येस मराठी. ओके मॅडम आल्यात. चला गुड आफ्टरनून एव्हरीवन. चला संख्या मालिका. संख्या मालिका डेफिनेशन दिलेलं आहे. संख्या मालिका म्हणजे काय? संख्या म्हणजे एक निश्चित काय मध्यांतानुसार विशिष्ट क्रमाने संख्यांची मांडणी. काय? संख्यांची मांडणी. जी संख्यांची मांडणी केली जाते त्याला संख्या मालिका म्हणतात बघा. आणि एका विशिष्ट पॅटर्न मध्येच काय होते, ती फॉलो होते. संख्या मालिका काय आहे की त्याची मांडणी केली जाते, संख्येची मांडणी केली जाते आणि ती एका विशिष्ट पॅटर्न मध्ये केली जाते. आणि विशिष्ट मालिका बनवण्यासाठी निश्चित नियम वापरतात. काय असतात? निश्चित नियम असतात. संख्या मालिका काय असतात? निश्चित नियम असतात. आता उदाहरणार्थ बघा, फॉर समजून घ्या की 2 4 6 8 याच्यामध्ये बघा 2 2चा फरक, 2 2चा हा गेला, हा पॅटर्न आहे. याच्यामध्ये काय होतो? हा पॅटर्न फॉलो होतो. संख्येचा हा विशिष्ट क्रम आहे. काय आहे? संख्येचा हा विशिष्ट क्रम आहे की काही आता कोणकुठले चॅप्टर आहेत, कशा प्रकारच्या संख्या मालिका आहेत. संख्या मालिका म्हणजे काय? नंबर सिरीज. काय? संख्या मालिका म्हणजे नंबर सिरीज. आता बघा प्रकार आणि काही उदाहरणे आहेत. बघा अंकगणितामध्ये येतात, अंकामध्ये येतात. 1चा फरक, 2चा फरक, 3चा फरक, 4चा फरक, 5चा फरक. भौमितिक मालिका, भौमितिक मालिका. नंतर आहे अंकगणित भौमितिक मालिका, उत्पादन मालिका, फरक मालिका. आता एक आहेत, हे सगळे प्रकार आहेत. तिच्यामध्ये वर्गाचा प्रकार येतो, गुणाकार येतो, डबल, हाफ, हे सगळे काय त्याचे प्रकार आहेत. विभाग मालिका, मिश्र मालिका आणि स्क्वेअर आणि क्यूब मालिका, हे काय त्याचे प्रकार आहेत. काय प्रकार आहेत. आता काय असतं? वर्गाचा पण येतो, गुणाकार पण येतो, समसंख्या, विषम संख्या, हे पण प्रकार येतात. विषम संख्या, समसंख्या, याचे मल्टिपल संख्या येतात. काय येतात? याच्या मल्टिपल संख्येमध्ये येतात. आजचा पहिला प्रश्न बघा. संख्या मालिकेचा आजचा पहिला प्रश्न बघा. कधीही संख्या मालिका सॉल्व करताना डावीकडून उजवीकडे जायचं नाही, उजवीकडून डावीकडे जायचं. काय करायचं?
क्लिअर आवाज वगैरे येतोय का? डावीकडून उजवीकडे काय, डावीकडून उजवीकडे जायचं नाही, कधीही उलट यायचं, इकून यायचं, असं यायचं, असं प्रश्न सॉल्व करायचा. आता बघा फरक घ्या याच्यातला. 7 आता नंबर किती आहे? 21, 23, 27, 33 हे काय आहेत? दीज आर नंबर्स आहेत. हे नंबर्स आहेत. काय आहेत? नंबर्स आहेत. 21, 23, 27, 33 हे काय आहेत? नंबर्स आहेत. आता यातला फरक ओळखा. बघा आता 33 आणि 7 मधला फरक कितीचा आहे? 6चा आहे. किती? 4चा आहे. नंतर कितीचा आहे? 2चा आहे. फरक कितीचा आहे? 2, 4, 6. 21 आणि 2 23, 23 आणि 4 27, 27 आणि 7 33 आणि याच्यामध्ये बघ 33 आणि 8, 33 प्लस 8, 33 प्लस 8 किती? ओके फटाफट सॉल्व करा क्वेश्चन सिरीज. चला नंबर सिरीज किती येणार? काव्या किती येणार बाळा? 37 नाही येणार ना, इन्क्रीज वाढतंय. हा नंबर सिरीज काय होतो काव्या? हे वाढतायत, हे नंबर बघ वाढतायत, वाढते बघा. याचा फरक किती? 2चा आहे. कमी होत नाहीये, वाढतंय. काव्या कमी होत नाही, वाढतंय बघा. 21 आणि 2 23 कितीने वाढला? हा कितीने वाढला? 2ने वाढला. 23 आणि 27 मध्ये फरक कितीचा आहे? 4चा आहे. कितीने वाढला? 4ने वाढला. 27 आणि 33 गेलं, वाढला कितीचा? वाढला? 6चा. मग 2, 4, 6 म्हणजे काय होतं? सम संख्येने वाढतंय. ही संख्या काय लागली? सम संख्येने. मग 33 प्लस 8 किती? 33 प्लस 8 किती? 8 आणि 3 11, 11शी 1 चला 1, 3 आणि 1 4 किती आले? 41. पहिल्याचं उत्तर किती आहे? येस 2चा पाडा. 2चा पाडा किंवा आपण म्हणतो ते समसंख्या 2, 4, 6 आच्या मल्टिपल मध्ये. मग याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर किती आहे पोरांनो? पहिल्याचं उत्तर किती आहे? बी. काय आहे? बी आहे. बी. आता दुसरा नंबर सिरीज घ्या. दुसरा नंबर घ्या. 67, 68 कधीही काय करायचं? उलटी क्वेश्चन बघा. नंबर जी असते संख्या मालिका अशी सॉल्व करायची, इकून नाही यायचं, कधीही ह्या संख्येने जायचं. याच्यातला फरक कितीचा आहे? ओके व्हेरी गुड. 68, 67, 64 आणि काय आहे? 59. याच्यातला फरक कितीचा आहे? या दोघांतला फरक किती? 60. पटापट सांगा बघा. याच्यातला फरक किती आहे? 5चा आहे. याच्यातला फरक कितीचा आहे? 3चा आहे. याच्यातला फरक कितीचा आहे? 1चा आहे. मग कोणती संख्या पॅटर्न फॉलो होतो हा? 1, 3, 5 हे काय आहेत? 1, 3, 5 व्हेरी गुड. 1, 3, 5 हे काय आहेत? कोणते अंक आहेत? 1, 3, 5. म्हणून म्हटलं मी तुम्हाला संख्या आणि संख्येचे प्रकार शिकवले आणि त्याच्यावरतीच बघा हे काय विषम संख्येचा प्रकार आहे. काय विषम संख्या? 2, 4, 6, 8 विषम संख्येचा पॅटर्न आहे. काय विषम संख्येचा पॅटर्न आहे. आणि हा काय आहे? सॉरी समसंख्या. ही वरची समसंख्या आहे. हे काय? समसंख्या 2, 4, 6 समसंख्या आहे. आणि विषम संख्येचा पॅटर्न आहे. कोणता आहे? विषम संख्येचा पॅटर्न आहे. 1, 3, 5 काय? याच्यामध्ये पुढची कोणती विषम संख्या कोणती आहे? 7. मग याच्यामध्ये काय करायचं आहे बघा. हे बघा इथं काय केलं? मायनस मायनस मायनस. याच्यातून मायनस करायचं आहे. मायनस पॅटर्न पण आहे याच्यामध्ये. काय? विषम प्लस मायनस पॅटर्न आहे. आता मला सांगा 59 मधून 7 गेले, किती राहिले? 59 मधून 7 गेले. 59 किती येतात? 52. व्हेरी गुड. मायनस बघा काय या नंबर सिरीजचा पॅटर्न काय असतो? व्हेरी 1 52 काय करेक्ट आन्सर आहे. पॅटर्न काय घालवतो? समसंख्या वाढतात. बघा याच्यामध्ये समसंख्या प्लस बेरीज. इथं काय होतं? विषम संख्या प्लस मायनस. 3 नंबर मध्ये काय होतं? 1, 3, 5, 7 ह्या काय आहेत? विषम संख्या आहेत. 2, 4, 6, 8 ह्या काय आहेत? समसंख्या आहेत. तिथं बेरीज होती, तिथं मायनस होता. आता बघा पुढचं घ्या. 3 नंबरचा क्वेश्चन घ्या. 0, 2, 6, 8, 16, 30, 54 हा पॅटर्न बघा काय आहे? त्याचा फरक कितीचा आहे? यातला कधीही संख्या मालिका सॉल्व करताना ह्या डावीकडून घ्यायची नाही, उजवीकडून सॉल्व करायची. म्हणजे कशी करायची बघा. सॉल्व करताना आपण काय होतो? आसनी घ्यायची. जर कधी इकडून जायचं, इकडनं जायचं, इकडनं उलटं जायचं, सरळ जायचं नाही. जर तुम्हाला कमी वेळेस जय शेवालाल करण राठोड जय शेवालाल. चला आता हा पॅटर्न बघा किती आहे? याच्यामध्ये फरक किती आहे? 30 आणि 54चा फरक किती बाळांनो? 24चा. नंतर याचा फरक कितीचा आहे? 14चा. 16 आणि 30चा फरक किती आहे? 14चा आहे. नंतर याचा फरक किती आहे? 8 आणि 6 14
याचा फरक किती आहे 2चा आहे, याचा फरक किती आहे 4चा आहे, 4चा आहे, याच्यात कितीचा आहे 2चा आहे, फरक कितीचा डबल बघून घ्या, याच्यात फरक 2चा आहे, याच्यात फरक 4चा आहे, 2चा आहे, 8चा आहे, 8चा आहे, म्हणून काय आहे कशाचा आहे 14, नंतर काय 24, काय फरक आहे हा समजून सांगा, काय उत्तर येईल. ओके, जय हिंद, जय हिंद, येस मुन्ना भाई, जय हिंद सरजी, जय हिंद. ओके चला, काय 24चा फरक आहे, नंतर काय 14चा फरक आहे, नंतर काय 6चा फरक आहे, फरकचा फरक असेल हा, डिफरन्सचा डिफरन्स असतो बरं का, डिफरन्सचा डिफरन्स असतो. पुन्हा काय आहे याचा 2चा फरक आहे, डबल काय येईल, थोडी अवघड आहे राव, सांगा कसं कसं करायचं. आता बघा काय याच्यातला फरक कितीचा आहे 2चा आहे, 4चा आहे, पुन्हा 2चा आहे, काय याचा नंबर सिरीज काय येईल, फरकचा फरक असू शकतो हा. याच्यातला फरक किती आहे 10चा आहे, याच्यातला फरक कितीचा आहे 8चा आहे, याच्यातला फरक कितीचा आहे 4चा आहे, याच्यातला फरक किती आहे 2चा आहे, याच्यातला फरक 2चा आहे, 2 बघा 2 4 8 10, फरकचा फरक काय येईल याचा आन्सर 8 ने वाढतंय 10 ने वाढतंय, मग इथे किती वाढणार आहे 2 4 8 10, काय आन्सर येईल याचं. चला थोडी ट्रिकी आहे, थोडी ट्रिकी आहे, समजून घेऊ. जमतंय का, जमतंय की नाही क्वेश्चन. फरक बघा 24 14 काय तर 8 8 8 आहे, 8 आहे, नंतर काय आहे 2 आहे, नंतर काय आहे 4 आहे, 2 आहे, 2 आहे, काय संख्या आहे, पॅटर्न काय काय पॅटर्न आहे, पॅटर्न काय कोण सांगेल मला. 2 2 क्वेश्चन पॅटर्न, लॉजिक आहे, लॉजिक सांगा लॉजिक, क्वेश्चन घ्या लॉजिक काय आहे. मग याच्यातला फरक कितीचा आहे +2 -2 काय +6 6 6 पॅटर्न फॉलो होतो. मग काय पॅटर्न 2 4 2 8 14 आणि 24, हा फरक येतो, त्याला काय होतोय फरक येतोय फरक. मग याच्यातला फरक एकदा बघा किती आहे 10चा फरक आहे, इथे किती फरक आहे 6चा फरक आहे, इथं किती फरक आहे, इथं फरक किती आहे 6चा आहे, इथं किती आहे 2चा आहे, इथं किती आहे 2चा आहे, प्लस मायनस. ओके 88 लॉजिक काय, लॉजिक लॉजिक सांगा मला लॉजिक. ओके लॉजिक काय, लॉजिक लॉजिक काव्या लॉजिक आहे बच्चा, लॉजिक आहे सर, लॉजिक सांगा ना. म्हणजे तुम्ही काय केलं 54 प्लस 24 आणि प्लस 10 केलं काय. फरक सांगा मला, ट्रिक सांगायची काय म्हणजे काय लॉजिक आहे, लॉजिक लॉजिक आय वॉन्ट टू नो लॉजिक. लाईक करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. 24 10 यस ओके, 24 आणि 10 34 प्लस ओके ओके आलं. हां लॉजिक सांगा, लॉजिक लॉजिक काय, मी तुम्हाला एवढी हेल्प केली, फरकचा फरक पण सांगितला. गुणाकार मध्ये पण येतो लॉजिक काय, लॉजिक 88 आलं तुमचं उत्तर. लॉजिक काय 122 कसं आहे, 122 ऑप्शन मध्ये पण नाहीये. लॉजिक काय, लॉजिक प्रत्येक लॉजिक काय, लॉजिक 88 आलं पण लॉजिक काय. जर आपण गुणाकार केला तर इंटू 3, पण हा लॉजिक लागत नाही, गुणाकाराचं लॉजिक पण लागत नाही, लॉजिक बसवा, लॉजिक बसत नाही. इंटू हा 2 -2, मग जरा असतं तर इथं बघा असं होतं का. आता बघा बरं का, इंटू 4 -2 लॉजिक लागत नाही, इंटू 4 हे पण लॉजिक लागत नाही, गुणाकाराचं लॉजिक लागत नाही. लॉजिक काय याच्यामध्ये 122 ऑप्शन नाही आहे, ऑप्शन नाही आहे. काय आहे रे बाळांनो. आता फरकचा हे बघा, याच्यामधला फरक कितीचा आहे, याच्यातला फरक कितीचा आहे बघा. आता आपण काय करू, हा फरक घेऊ, हा फरक कितीचा आहे, याचा फरक कितीचा आहे 4चा, याच्यातला फरक कितीचा आहे, याच्यातला फरक किती 6चा, याच्यातला फरक कितीचा आहे
हा फरक घ्यायचा, हा फरक किती, फरकचा फरक घ्यायचा बघा. आता याच्यातला फरक किती आहे, किंवा असं पण चालतं बरं का, असं पण चालतं, नंतर ते असं घेतात. काय त्याच्यातला फरक कितीचा आहे, यातला फरक किती, 4चा आहे, 6चा आहे, 6चा. नंतर काय फरकचा फरक प्लस. ओके चला, थोडी अवघड आहे बरं का, अवघड आहे. उत्तर काय, उत्तर काय तर उत्तर, आन्सर काय, आन्सर सांगा फटाफट. येतं का, 88 येतं का. हे सगळे नंबर कोणते आहेत, नंबर कोणते आहेत, चला मी तुम्हाला सांगतोय नंबर कोणते आहेत, सम आहेत नंबर. किंवा आता हे लॉजिक बघा, 2 याच्याला फरक कितीचा आहे, 6चा आहे, याच्याला फरक कितीचा आहे, 10चा आहे, याच्याला फरक 10चा आहे, याच्यातला फरक कितीचा आहे, 12चा आहे, याच्यातला फरक कितीचा आहे, 6, 10, 12. लॉजिक लागतंय का. याचा आन्सर काय, 74 आहे. डेंजर आहे राव ही. यस, म्हणून काय म्हटलं तुम्हाला, इथं काहीच नाही अजून, इथं बेसिक हा डेमो आहे. काय येईल चला मी तुमचं डोकं एंडला मला आठवण करून द्या. शेवटी सांगतो पुढचं घ्या, शेवटच्या टायमाला सांगतो. ॲट द एंड इट विल टेक टाइम. शेवटचं लॉजिक सांगतो तुम्हाला, म्हणून मी ती मध्ये ट्रेलर घेतला. डेंजर आहे त्याचं लॉजिक सांगतो मी तुम्हाला. आता बघा, आता याचं बघा काय आहे, याचं बघा 4 नंबरची घ्या, मल्टिपल किती बघा, याच्यामध्ये ड्रास्टिकली इम्प्रूव्हमेंट आहे, ड्रास्टिकली इन्क्रीज आहे. कितीचा फरक आहे बघा. 4 ओळखीचा वाटतोय, 44 ओळखीचा वाटतोय, 400 ओळखीचा वाटतोय. काय आहे हे काय आहेत, 2 काय, 2 + 2. ओके SDM गुड. ओके 24 मायनस. ओके मग आन्सर काय आलं तिथं, SDM. व्हेरी गुड. याचा आन्सर काय आलं, कोणतं म्हणतोय तू, हे म्हणतोय का, आपलं हे चालू आहे ना SDM. वी आर टेकिंग 4 144. हे काय वर्ग वाटतायत कसे तरी, वर्ग वाटतायत मला. हे काय 4 नंबर बघा, वर्ग वाटतायत ना, वर्ग. आता बघा आपल्याला इकडे जायचंच नाही आहे, आपल्याला बघा हे आपल्याला माहित नाही कशाचा वर्ग आहे. 900 कशाचा वर्ग आहे, 30चा. हा 20 कशाचा, 400 कशाचा, 20चा. हा कशाचा वर्ग आहे, 12चा. म्हणजे बघा याच्यातला फरक कशाचा आहे, 10 - 8 आणि 6. यातला फरक काय, वर्ग आहे. 1764 कशाचा वर्ग आहे, 1764 कशाचा वर्ग आहे, कैसा आहे, 32चा आहे तो, 32चा नाही आहे. 32 4 × 41 42 आहे, 42चा. 4 × 16 बरोबर आहे. काय लॉजिक आहे इथं, वर्गाचं लॉजिक आहे ना, वर्गाचं लॉजिक आहे ना, आपल्याला माहितीच नाही, आपलं इकडचं काही घेणं नाही आहे, हे तुम्हाला माहित नसेल. 900 कशाचा वर्ग आहे, 900 कशाचा वर्ग, 400 144 कशाचे वर्ग आहे ते, हा 30चा वर्ग आहे. काय 30चा आहे. हा 20 कशाचा आहे, 30चा वर्ग 900 आहे, आणि 20चा वर्ग किती आहे, 400 आहे, आणि 12चा किती आहे, काय लॉजिक आहे. मग याच्यामध्ये 10चा फरक आहे, याच्यामध्ये 8चा आहे, याच्यामध्ये 6चा फरक आहे, 6चा फरक आहे ना, याच्यातून 6 - 6 6 36, 6 6 36 येईल नाही तर 6 6 36. करेक्ट आन्सर काय आहे, 36. वर्गाचा बघा, वर्गाचा फरक घेऊन पण त्याचं मग 10ने, मग इथं 10चा फरक झाला, 8चा झाला, मग 6चा होईल, मग 7 झाल्यानंतर काय होईल, त्याच्याहून बी कमी करायचे. यस, करेक्ट आन्सर काय आहे, 36. करेक्ट आन्सर काय आहे, 36. आता 5 बघा, 5 2 10 30 68. हे काय आहे, संख्या मालिका आहेत, 2 10 30 आणि 68. 5 नंबर काय, 5 नंबरचा आन्सर काय सांगा बरोबर. 15 क्वेश्चन घेतले, उद्या तर क्वालिटी क्वेश्चन येणार आहे. ऑड नंबर पण माहिती तुम्हाला, ऑड नंबर किंवा असा चुकीचा नंबर ओळखा, हे पण पॅटर्न असतो. हे रेल्वे भरतीला किंवा असतं बरं का. बघा याचा फरक किती, 2 10 30 68. हे बघा काय, कोणते नंबर आहे हे,
सम नंबर आहे, मग याच्यातला फरक कितीचा आहे? 8चा आहे. याच्यातला फरक कितीचा आहे? 20चा आहे. याच्यातला फरक किती आहे? लय मोठा फरक झाला ना. काय येतं लॉजिक? त्याचं लॉजिक काय येतं? 5चं लॉजिक सांगा काय आहे? 2, 10, 30, 68. ट्राय करा ना, काय फरक पडतोय? चुकू द्या, गलत तो गलत. मी तुम्हाला फरक देतो हा. 2 आणि 5, 2 आणि 10 मधला फरक 8चा आहे, 20चा आहे, आणि याचं काय 38चा. बघा फरकचा फरक करून पहा, फरकचा फरक करून पहा. याच्यातला फरक कितीचा आहे? बघा कितीचा आहे? 12चा आहे. याच्यातला फरक कितीचा आहे? 18चा आहे. मग मल्टिपल किती होतं? बघा किती होतात? वेट. ओके ठीक आहे, वेट करतो. लिहा लिहा लिहा, टेक युअर टाइम. तुम्ही पण हातात पेन हे घ्या. काय लॉजिक येत आहे? हातामध्ये पेन, संख्या मालिका सॉल्व्ह करताना तुम्हाला हातामध्ये पेनच पाहिजे. ओरली जमत नाही, पेन घ्या आणि ट्राय करा. ट्रिकी क्वेश्चन बघा, ट्रिकी क्वेश्चन आहेत. चला वेट म्हणला भाऊ, वेट करतोय. लॉजिक काय? 135. लॉजिक शेअर करा. लॉजिक, चला लॉजिक सांगा. लॉजिक, शेअर युअर लॉजिक. ओके 16, ओके 18 आणि 38. 16 आणि 18, 38. ओके चला चला रे बाळांनो. 20 आणि 38 काय ते? याच्यातला फरक कितीचा आहे? 12चा आहे. याच्यातला फरक कितीचा आहे? 18चा आहे. याच्यातला फरक किती? 6चा आहे. चलो 38 सांगा पटापट. काय लॉजिक येईल? 135. 135 ट्राय करा. टायर सोपं असलं, सोपं सोपं वाटतं आपल्याला. बघा 2, 10, 30 आणि 68. हे बघा आता दाखवतो मी तुम्हाला. बघा गुणाकार येईल का? गुणाकार येईल का? बघा जर लॉजिक आलंय तर समसंख्येमध्ये येईल. बघा आता कसं करायचं बघा. समसंख्येमधलेच बघा संख्या कशी वाढली? 2, 10 ह्या काय आहेत? समसंख्या. जर तुम्हाला काही सुचत नसेल तर काय करायचं आहे? समसंख्या किती आहेत? समसंख्या. हे मल्टिपल कशाने वाढले? समसंख्येने वाढलंय. मग हे काय 125 काय? हे तर येणार नाही. 125 काय येणार नाही. आता ऐका, जर तुम्हाला कुठलंच लॉजिक सुचत नसेल तर इन्क्रीमेंट कशाने झाली? वाढलं कशाने? समसंख्येने काय वाढलं का विषम संख्येने वाढलं? आता बघा दोन ऑप्शन कटतात. 125 कोणती संख्या आहे? 5. शेवटी 5 आलं, विषम संख्या आहे, शेवटी 5 आहे. हे कटलं. हा करून पाहू, हे पण लॉजिक लावून पाहू आपण. हा 130 येतं का? आता मी तुमची हेल्प केली. 130 का 128 करून पहा. 2 हेल्प केली मी तुमची. असं पण करून बघा ना, कारण की इन्क्रीमेंट कशाने झालेली आहे? सगळी समसंख्येने झालेली. विषम आपण काय त्याला घाम फुटलाय का? हो मला पण गरमी घाम फुटतोय. लॉजिक घेऊन बघा ना, जर जमत असेल तर जमेल. ट्राय करून बघा. 130 लॉजिक काय लागलं? येस प्रतीक, चला थोडी हेल्प केली तुम्हाला. लॉजिक काय लागलं? कितीचा फरक आहे याच्यामध्ये? जर 32 आणि 30 कितीचा फरक आहे? 2. 62चा. 62चा. ओके प्लस 38 प्लस 24
16, 16शी 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, 20शी 0 4 2 बघा 8 8 8 आणि 3 11 2 13. लॉजिक काय आहे? 130 इज द करेक्ट आन्सर. काय आहे? आलं का? लॉजिक बसलं का? येस. घाण आहेत. येस, आय एम टोटली ॲग्री विथ इट. बघा मी मान्य करतो क्वेश्चन जड आहेत, पण मी तुम्हाला कसं झालंय की तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठल्याही लेवलचे क्वेश्चन करा, इझी करा, हार्ड करा, पण तुम्हाला लॉजिक कळलं का? लॉजिक कळालं का? कधी तुम्हाला काही सुचलं नाही. बघा याच्यामध्ये काही सुचत नव्हतं, तर बघा काय करायचं, तुम्हाला काही सुचत नव्हतं तर ह्या संख्या कशा आहेत? सगळ्या इवन नंबर आहे, म्हणजे समसंख्या आहेत. 2 बघा 2 10 30 आणि 68. अरे यार कॉमन लॉजिक लावायचं की ही संख्या आपल्याला लॉजिकच सापडत नाहीये. ऑप्शन किती आहेत? 4. 125 130 128 135 हे ऑप्शन आहे. मग जर संख्या आपली समसंख्येने वाढली म्हणजे 2च्या मल्टिपलमध्ये वाढली तर त्याची जे येणारं ऑप्शन असेल ते कशामध्ये येईल? समसंख्येमध्ये येईल ना, इवन संख्येमध्ये. मग 125 शेवटी 5 आहे ना, कोणती आहे? हे ऑप्शन कटलं होतं ना, हे ऑप्शन आणि हे ऑप्शन कटलं होतं, उरलं होतं कोणतं? हे. मग या दोघांपैकी करून बघायचं होतं. समजलं का? येस, व्हेरी गुड. समजलंय? ओके. आता घ्या 6वा नंबर घ्या. आता डिफरन्स करून बघा. कधी पण याच्यामध्ये संख्या मालिकामध्ये कधीही पर्याय ई नाही बाळा, कारण की एक्झाम मध्ये येऊन गेलेले आहेत, प्रत्येक एक्झाम मध्ये येऊन गेलेले आहेत. मग ते काही पोलीस भरतीचे, काही SSCचे आहेत, SSC GDचे पण आहेत, म्हणजे आलेले आहेत. ई पर्याय नाही बाळा, ई पर्याय नव्हता, कारण की लॉजिक बसतं ना. जर लॉजिक बसेल नसेल तर ई आउट ऑफ. आता बघा हे 6 बघा इथं बघा 6 आहे, 6 11 21 36 आणि 56. आणि नेक्स्ट काय? आता याच्यातला फरक कितीचा आहे? 5चा आहे. याच्यातला फरक कितीचा आहे? 10चा आहे. याच्यातला फरक कितीचा आहे? 15चा आहे. याच्यातला फरक कितीचा आहे? 20चा आहे. सोपा आहे नाही राव? 20चा आहे. मग 25चा येईल 25 आणि काय? एकदम सोपं आहे. फरक किती आहे? 5 10 15 20 25. 6 5 11. हातचा आलं 1 81. येस, काय आहे? 81. म्हणजे 5 5च्या मल्टिपल मध्ये गेला ना, 5 10 15 20 25 30. व्हेरी गुड. समजतंय का? 5 10 10 15चा फरक आहे. नेक्स्ट या 8 8 14 दिस. बघा आता लॉजिक लावायचं कधी? लॉजिक लावून बघायचं. जर पर्याय आठवत नसतील तर काय येईल? याच्याला फरक कितीचा आहे? बघा 8 14 26 44 आणि 68. आपल्याला उलटं जायचंय. याचा फरक कितीचा आहे? याचा फरक किती आहे? 4चा आणि काय 2चा 24चा. याचा फरक कितीचा आहे? किती होतं त्यातला फरक? 8 किती येतात? फरक कितीचा आहे? फरक 26 आणि 18 मध्ये. 26 आणि 44 मध्ये फरक किती आहे? 26 आणि 44 मध्ये फरक किती आहे? 18चा. नंतर कितीचा आहे? फरक किती आहे? 12चा. नंतर 6चा पाडा आहे ना, सोपा आहे ना राव? 6चा पाडा आहे. 6 1 6 sin 2 12 sin 3 18 6 चौक 24 6 5 30. मग आता 68 प्लस 30 किती येतात? 8 आणि हे काय? 98. व्हेरी गुड. 98 आन्सर आहे का? येस, डी इज द करेक्ट आन्सर. काय आहे? डी इज द करेक्ट आन्सर. येस, जमतंय ना राव? आता सोपं कधी कधी काय असतं, काही औषध असतात ना, मग त्यांना पण सरळ करावं लागतं. आता 3 9 6 36 आणि 30. बघा याच्यामध्ये लॉजिक सांगतो बघा. प्लस आहे, पहिल्या संख्येत प्लस आहे, दुसरीत मायनस आहे, प्लस आहे मायनस आहे. लॉजिक बघा काय आहे? संख्या मालिकेमध्ये काय आहे? प्लस आहे, मायनस आहे, प्लस आहे, मायनस आहे. बघा हे काय आहे? प्लस मायनस प्लस मायनस प्लस. आता येणारं जे आता याच्या पुढचं असेल ते काय येतं? इथं प्लस येणार आहे. आता बघा कितीने वाढलं? 6ने वाढलं. कितीने कमी झालं? 3ने कमी झालं. वाढलं किती? डायरेक्ट 30ने वाढलं किती? कमी झालं किती? 6ने. काहीतरी काय दिसते याच्यामध्ये? झोल आहे भाई, झोल. 900. काय लॉजिक? लॉजिक सांगा मला. लॉजिक सांगा. लॉजिक चालतं आपण असं बघा. 3 त्रिक 9, नंतर 6 6 36,
आणि काय हे काय लॉजिक येतं. लॉजिक काय, आठवा प्रश्न काय, लॉजिक क्या है भाई. वर्ग सर, वर्ग का, हुशार झाले पोरं, वर्ग झाले. 3चा वर्ग नंतर काय आहे, 3चा वर्ग झाल्यानंतर 6चा वर्ग, ओके, मग 30चा वर्ग. ओके, व्हेरी गुड. काय, येस, समजलं का, सोपं होतं. 900. आता घ्या 36. 36 घ्या. 36, 34, 30, 28 आणि 24. लॉजिक बघा, प्लस मायनस मायनस आहे, मायनस आहे, मायनस 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 आहे. काय लॉजिक, मायनस मायनस आहे. कितीने कमी झालं, 2ने कमी झालं. 2ने कमी झालं. 36 आणि 34 यातला फरक कितीचा आहे, 4चा आहे. याच्यातला फरक कितीचा आहे, 8चा आहे. याच्यातला फरक कितीचा आहे, क्या गडबड आहे, क्या झोल आहे, फरकचा फरक सांगा. काय 20. लॉजिक काय, प्रतीक लॉजिक आहे, लॉजिक सांग मला. लॉजिक चला, लॉजिक सांगा रे भाऊ, लॉजिक सांगा. येस, टेल मी द लॉजिक सांगा. 2 मायनस 4 मायनस नंतर काय, 2 मायनस नंतर काय, 4 मायनस 2 4 2 4 2 4 2 4. येस, काय येईल इथं, मायनस. मग काय येईल, सी इज द करेक्ट आन्सर. मायनस मायनस आहे, सोपं आहे. काय आहे, सोपं आहे. आता पुढचं बघा, 15 नंबर सीरीज आणलं आहे मी. 3 पार्ट घेणार आहे. उद्या थोडं याच्यापेक्षा लेवल थोडी जास्त असेल, काही फरक पडत नाही. सगळ्या लेवलचे क्वेश्चन करून घ्या. काय मायनस मायनस याच्यामध्ये पण काय मायनस मायनस आहे. काय फरक, 97 90 76 55. पुढे काय, व्हॉट इज नेक्स्ट. त्यांनी म्हटलं पुढचं काय, कितीचा फरक आहे, 7चा फरक आहे. कितीचा फरक आहे, डायरेक्टली 76 आणि 90 80 टाकले, 14चा फरक आहे. आणि हे किती फरक आहे, याच्यातून मायनस झाले ना, 14 टाकले, 80 आणि 90, 15 आणि येस 7चा पाडा आहे, 7चा पाडा आहे. येस, सोपं आहे, एकदम सोपं आहे. मग काय येईल, इथं मायनस मायनस आहे ना, मग 28. 54 मायनस 28 किती, हातचा घेतला, 15तून 7 काय गेले, 2. आहे का ऑप्शन, 27 इज द येस, 7चा पाडा आहे. बी इज द करेक्ट आन्सर. काय आहे, बी इज द करेक्ट आन्सर. समजते का. पार्ट 3 घेणार आहे मी, संख्या मालिकेचे पार्ट 3 घेणार आहे. संख्या मालिका उद्या कमीत कमी किती क्वेश्चन, 50 क्वेश्चन, 50 घेऊ का 30 घेऊ, उद्या किती क्वेश्चन आणू. तुम्ही आपलं टेलिग्रामला चॅनल आहे, त्याला श्री इंग्लिश अकॅडमी म्हणून, तिथं सगळ्या नोट्स भेटतील तुम्हाला. श्री इंग्लिश अकॅडमी म्हणून तिथं मी सगळ्या नोट्स टाकणार, चॅप्टर वाईज सगळ्या नोट्स आहेत. 50 घेतो, चालेल, 50 घेतो. उद्या 50, परवा दिवशी 50, ठीक आहे. आणि काय करेल, तुम्हाला वर्ग कसे काढायचे ते पण शिकवणार आहे, क्रिस क्रॉस मेथडनी. आता बघा 11 नंबरचा आहे, 1 6 15, इथं किती आहे, 45 66 91. आता आपल्याला कसं जायचं आहे, इकडून बघा, इकडून किती फरक आहे, 21चा आहे. 50 घेतो, 27 आलं. काय लॉजिक काय, याचं पण 27 आलं. 11 नंबरचं काय, फरक बघून घ्या. फरक कितीचा आहे, 5चा आहे. फरक कितीचा आहे, 9चा आहे. लॉजिक बघा, हे लॉजिक लागतं का. नंतर काय येतं, 4 टाकले, 70 आणि 4 21, हे 25चा फरक आहे. 28. लॉजिक आहे, लॉजिक शेअर करा. येस, SDM लॉजिक शेअर करा. लॉजिक सांगा ना. आहे पण
लॉजिक शेअर करा. मला लॉजिक टाकलं की मग म्हणेल हो मान्य आहे, राईट आहे का, बरोबर आहे काय. मग तू 4 4चं म्हणतो. जर आपण 4 याच्यातून मायनस केले, समजा 19 मधून 4 मायनस केले तर किती येतात. 19 मायनस 4 किती, 17. 17 होतं ना, 17. सॉरी 21 मधून 4 मायनस केले, 21 मधून 4 मायनस केले 16. स्टडीमध्ये खूप हुशार आहे तू, स्टडीमध्ये खूप हुशार आहे तू. प्रत्येक काय आहे, लॉजिक टाका. लॉजिक 15, 6 + 1 6, 6 आणि 3 9 15. ओके, 5 आणि 1 6, 6चं लॉजिक म्हणतो का तू. 5 आणि 1 6 आणि 6 पण लॉजिक. व्हॉट इज दिस. 5चा 9चा 13चा डिफरन्स, काय फरक आहे. 21 मधून 4 मायनस केले 17, 17 जर याच्यातून मायनस केले, 45 मधून 17 मायनस केले, आपण किती येतात, 1 घेतला 8 आणि 3तून उरले 3 होते, 3मधून ओके 28 लॉजिक येतं का. 4. मग 28 मधून आपण काय करू, इथं पण ते लॉजिक लागलं पाहिजे बरं का. 28 इथं पण ते लॉजिक लागलं पाहिजे. इथं पण खूप हुशार आहे सर, बापरे. ओके, खूप हुशार आहे. काय हुशार वगैरे नाही आहे, अभ्यास बघा, मेहनत करून येतात, मेहनत करून लॉजिक लावून बघा. 26 पण येतं, 28 पण आलं. मला जो करेक्ट बघा. नंतर काय आहे, इथं फरक कितीचा आलता, 17चा. मग 17तून मायनस किती केले, डबल मायनस करून पहा 4चे. बघा मी तुम्हाला हेल्प केली ना बाळांनो. एसडीएम खूप हुशार आहे का, एसडीएम. ओके, एसडीएम खूप हुशार आहे का. ओके हां, येस हुशार आहे, मेहनती आहे. येस, एसडीएम खूप हुशार आहे. तो काय खाते, बदाम खाते, बदाम. एसडीएम बदाम खाते, कच्चा बदाम. है ना. एसडीएम तू काय खाते, काय खातो तू, मिसिंग आहे. लॉजिक शेअर करा मला. ओके, एसडीएमने लॉजिक शेअर केलं आहे. 1 + 5 बरोबर आहे 15. ओके, एसडीएमचं ओके लॉजिक सही आहे. 1 + 5 6, 6 + 9. पुढे कोणती संख्या येईल, कोणता आन्सर कोणचा आहे. मग आन्सर काय, आन्सर काय, आन्सर जर एसडीएम तुझ्या लॉजिकच्या हिशोबाने काय, मी तुम्हाला हेल्प केलेली आहे बघा, ट्राय करा. सातारची पेढी. ओके, कधी पेढी. ओके 13 सर 13 प्लस सर, पण 13 आन्सरच नाही ना आपल्या ह्या लॉजिकच्या हिशोबाने. बघा 28 येते म्हणतात, 28 बघा. फरक कितीचा आहे, 4 4चा फरक आहे. मग इथून 4 मायनस कर बघा, इथून 4 मायनस कर, इथून 4 मायनस कर. 4 मायनस केले 13 येतं ना भाऊ. 13 28 इन्क्रीमेंट आहे ना. मी तुम्हाला सगळं वाढून दिलं, तुम्हाला समजत नाही राव. हिच्यातून 4 मायनस करायचे, हिच्यातून 17तून 4 मायनस करायचे, हिच्यात ऍड करायचे. 15 आणि 13 किती, ताट वाढून दिलं, तुम्हाला खाता येऊन लागलं राव. लॉजिक कितीच आहे मी तुम्हाला पहिलेच म्हटलं. 19 नाही, 15 4 19 ऑप्शनच नाही ना. ऑप्शन मध्ये बसायला पाहिजे एसडीएम. सगळं तुम्हाला वाढून दिलं, खाता येत नाही. 4 4चा मायनस बघा, याच्यातला फरक कितीचा आहे, 4चा आहे ना. 21 4 25, याच्यातून 4 मायनस, याच्यातून 4 मायनस, 17तून 4 गेले 13. 13ची मायनस नाही करायचे, कारण ही संख्या इकडे काय होऊ लागली, प्लस प्लस होऊ लागली ना. 28 सर, 28 नाही आहे, 28 आन्सर आहे. ऐकलं का प्रतीक सर, 28 नाही 28 सर. यस सब तुम्ही मैंने बांट दिया, सगळं अर्धा कोणतं सॉल्व करून दिलं तुम्ही. काय होतं, मायनस मायनस होतं ना 4 4चं. सर आमचं आन्सर राईट असं तुम्ही कन्फर्म करता. ओके ओके, कन्फ्यूज करता. सर तुम्ही कन्फ्यूज करता, माझं कामच आहे कन्फ्यूज करणं. लॉजिक लागले पाहिजे बरं का. आता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पण लॉजिक लागेल. संख्या मालिका चॅप्टर काय, फक्त बघा संख्या मालिका तर तुम्हाला चांगलं. येस बच्चा काव्या, येस सॉरी बरं का त्याबद्दल, पण तुमच्या डोक्याला पण थोडं खुराक दिली पाहिजे ना. थोडं आउट ऑफ द बॉक्स विचार केला पाहिजे तुम्ही.
येस मी मान्य करतो, मी मान्य करतोय, मी करतोय, पण तुम्ही थोडा आउट ऑफ द बॉक्स विचार करा. माझं हेच म्हणणं आहे. काय म्हणणं आहे? आउट ऑफ द बॉक्स थोडा करा. काहीच नाही. बघा आता पुढचं घ्या. 12 नंबर घ्या. 5 5 5 11 23 47 95. चला पुढचं घ्या. आउट ऑफ द बॉक्स विचार करा. माझं हेच म्हणणं आहे तुम्हाला. जर आता कॉम्पिटिशन भरपूर वाढतंय, कॉम्पिटिशन तुम्ही बघा, फॉर्म भरताना 18 लाख फॉर्म आलेत. आता याच्यातला फरक ओळखून घ्यायचा. याच्यातला फरक किती आहे? 6चा आहे. याच्यातला फरक किती आहे? 12चा आहे. सोपं आहे, सोपं आहे, सोपं आहे, एकदम सोपं आहे. मग याचा मल्टिपल आहे 95 प्लस याचा इंटू 2 96. सोपं आहे, एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. बघा 6चा फरक आहे, 12चा फरक आहे, म्हणजे मल्टिपल. 6चा मल्टिपल डबल, 12चा मल्टिपल 24, 24 दुनी 48, 48 दुनी. सोपं आहे बघा. चला मी चीटिंग करतोय तुम्हाला हेल्प करून. सोपं होतं. हम ही तुम्हें यस कंफ्यूज कर रहे हैं, बुलाते हैं मगर जाने का नहीं. ओके, गुड आफ्टरनून देव्या. लेट जॉईन झालीस बाळा. काही 6 12 24, 6चा डबल 12, 12 डबल 24, 24चा डबल 48. मग काही 48चा डबल करून 96 आणि ही संख्या किती आहे? 95. 95 काय आहे? 95. 96 प्लस 95. 6 5 आणि 6 11, 11 1 हातचा आला 1, 9 1 10 आणि 19 191 इज द करेक्ट आन्सर. काय आहे? 191 कुठे आहे? बी. ओके, आता शेवटचे 3 राहिलेले आहेत. घाबरू नका. उद्या घाम फोडायचा आणू का एकदम थंड कूल आणू? नंबर सिरीज आपल्याला पॅटर्न 3 घ्यायचे. संख्या प्रकार. येस, शेवटचे 3 राहिलेले आहेत. शेवटचे 3 राहिलेले आहेत. उद्या किती आणू? उद्या किती आणू? किती उद्यासाठी किती आणू? 30 आणू का 50 आणू? तुमची चॉईस सांगा. किती आणू? घाम सर कूल नको. ओके, दोन्ही आणतो. ऐका मी काय करतो, दोन्ही कॉम्बिनेशन आणतो. बेसिक म्हणजे असं लेवल आणतो. थोडं पण वाटलं पाहिजे. 50. ओके ठीक आहे. पण मग पळून जाणार नाही तुम्ही कोणी. सर जमत नाहीये. बघा गिवअप नाही करायचं. 7 12 19 28 आणि 39 फरक काही आहे? 12. ओके, 5 7 5 7 नंतर किती आहे? 5 7 9 9 11. ओपनली आलं पाहिजे. ओपनली. त्यासाठी तुमचे पाढे चांगले पाठ पाहिजे. बघा तुम्हाला जर संख्या मालिका सॉल्व्ह करायची, पाढे गुणाकार बेरीज, तुम्हाला माहिती आहे का? जर संख्या मालिका तुमचा बेसिक बोडोमॉस चांगला पाहिजे. बोडोमॉस. आता लॉजिक बघू. याच्याला फरक किती आहे? 5चा आहे. याला फरक किती आहे? 7चा आहे. याच्याला फरक किती आहे? 9चा आहे. याच्याला फरक कितीचा आहे? 11चा आहे. बघा 5 7 9 11 कोणत्या संख्या आहेत? 5 7 9 11 कोणत्या संख्या आहे? विषम संख्या आहे, समसंख्या आहे, मूळ संख्या आहे, जोड संख्या आहे. कोणत्या संख्या आहेत? कोणत्या आहेत? 39 प्लस 13. येस, व्हेरी गुड. येस, 2चा डिफरन्स पण चालतो. 2चा डिफरन्स म्हणू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. मग काय? 9 3 12 3 1 4 1 5 52. सोपी होती. काय होती? इट वॉज इझी. उद्या 50 तर बघा, उद्या 50 परवा दिवशी 50. मग तुमचा संख्या प्रकार खल्लास. तुम्ही बघा. आणि मी 500 नंबरची 500 क्वेश्चन ग्रुपला हे केलेले आहेत. ग्रुपला मला टेलिग्रामला मला तुम्ही हाय मेसेज करा ह्या नंबरला टेलिग्रामला, आणि ग्रुपला पण तुम्ही ॲड व्हा. मी तुम्हाला 500 नंबरचे 521 500 माझा नंबर नोट डाऊन घ्या. टेलिग्रामला हाय करा ह्या नंबरला. माझं नाव किशोर जाधव सर. किशोर जाधव माझं नाव. ह्या नंबरला तुम्ही काय करा, मला मेसेज करा. मी तुम्हाला 500 नंबरची 500 क्वेश्चन, 500 नंबर नाही 500 क्वेश्चनची PDF देईल. आता बघा लॉजिक काय आहे? 2 6 12 क्वेश्चन. आता याच्यामध्ये काय आहे? 2 आणि 4 6 मध्ये फरक किती आहे? 6चा आहे. मग फरक कितीचा आहे? 6चा आहे. मग जर याच्यात 8 टाकला
ओके 8 टाकला मग 10 टाकला. ओके लॉजिक लागतं यार रे. यस लॉजिक लागतं. 4 6 8 10चा डिफरन्स आहे. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. आलं. मग किती येतं 12 मध्ये 8 टाकले आलं 20. म्हणजे 2चा मल्टिपल आहे, 2चा पाडा म्हटलं चालतं. आणि आजचा लास्ट क्वेश्चन होता. आता लास्ट क्वेश्चन बघा 15 नंबरचा. 24 6 18 9 36 9 आणि 24 आणि पुढे काय. चला लास्ट क्वेश्चन आहे. यस प्रतीक, काव्या, SDM, दिव्या. उद्या आणि परवा मी 50 नंबरच्या असे 100 तुम्ही 100 क्वेश्चन सॉल्व्ह केले ना, तुमचा संख्या मालिका चॅप्टर ऑलमोस्ट तुम्हाला सगळा पॅटर्न कळेल की तुम्ही पोलीस भरती करा, MPSC करा, कंबाईन करा, तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम नसणार आहे, कुठेच प्रॉब्लेम नसणार आहे. किती आहे मला का तो गुणाकार भागाकार तर चला भाऊ पाहिलं समजतं ना. गुणाकार भागाकार समजतोय का. काय लॉजिक आहे. गुणाकार भागाकार काय काय येतं. जर इथं लॉजिक क्या आता है भाई, लॉजिक क्या आता है. भागेला 4 गुणिले 3 भागेला 2 गुणिले 4 भागेला 4. बघा 4 सिरीज बघा 4 3 लॉजिक फॉलो होतंय का, लॉजिक फॉलो होतंय का. 6 लॉजिक काय SDM. ओके 24 + 4 28 24 + 4 28 18. ओके हां 24 भागेला 6 ओके 2 ओके 24 ओके 18 हां 4 2 4 2 4 2. बघा इथं लॉजिक काय होतं. जर याचं लॉजिक गुण भागाकाराचं काय आहे 4 2 4 2. काय तर आन्सर काय येतं 6 3 9. गुणाकार भागाकाराचं लॉजिक बरं काय. बघा भाग कितीने चालला 4 ने झाला. असं काही नाही प्रत्येक जस्ट हे बघ. अरे बाळा 100% लागणार आहे. पण माझं कसं जस्ट तुम्ही माझं कसं बघा तुम्ही 1600 मीटरचं ग्राउंड मारताय म्हणजे मी जेव्हा प्रिपरेशन करायचो माझे गुरु म्हणायचे जर तुला पोलीस व्हायचं आहे तर तुझी PSIची तयारी पाहिजे. माझे गुरु काय म्हणायचे म्हणजे माणूस काय जर तुझी लेवल जर तुला 2 मार्क क्वालिफाईंग पाहिजे पण तुझी तयारी 5 मार्काची पाहिजे. काय होतं लॉजिक काय आहे. म्हणून मी ते क्वेश्चन तुम्हाला असं एंटरटेन करायला नाही आणलं की बे 2 4 बेद्रिक 6. हे बघा मी तुम्हाला हरभ्या झाडावरती नेऊन सोडीन आणि खाली आपटेन ते पण मला करता येतं. आन्सर 6 आहे 12 आहे 4 काय येतं 12. लॉजिक शेअर करा ना. मी त्या म्हणला नाही आहे. भाग जातो ना भाग जातो बघा 4 ने भाग जातो 3 ने गुणाकार होतो 2 ने भाग जातो 2 ने भाग जातो डबल 4 ने गुणाकार होतो. म्हणजे काय हे 4 3 2 4 इथं काय आहे 4 आणि पुन्हा काय आहे इथं काय पुन्हा हा गुणाकार बसत नाही. लॉजिक सांगा मला लॉजिक सांगा. असं नाही बघा. म्हणून मी तुम्हाला कुठलाही आता कॉम्पिटिशन सोपं राहिलं नाही. येस प्रतीक की तुम्हाला कुठल्याही मेंटॅलिटीचे लोक भेटतील. मी त्या म्हणला नाही की झाडामधले मी ऑफलाईन बॅचेसला सुद्धा मुलांना आपटतो बरं का. यू वोंट बिलीव्ह केलं की सर आन्सर काय आलं. SDM आन्सर काय आलं. आन्सर
अरे SDMचं मी बघितलंच नाही. 4 आणि 2, 4 2 4. मला आन्सर शेअर बघा. येस 12 फिक्स आहे. येस 12 फिक्स आहे. SDM 12 काय फिक्स आहे. 12 फिक्स आहे. एक गुणाकार हो की ना हो. बघा काय लक्षात ठेवायचं. बघा याला काय आहे कितीने भाग, याला कितीने भाग. आता एक नंबर बघा इथं बघायचं. असं नंबर असं घ्यायचं, असं घ्यायचं. बघा याला भाग कितीने आहे 4 नी. याला भाग किती आहे 2 नी आहे. याला भाग कितीने आहे 4 नी आहे. मग याला भाग कितीने 2 नी येईल. 12 आन्सर आहे. हे पण लॉजिक आहे. एक नंबर सोडून एक नंबर सोडून एक नंबर सोडून 4 2 4 2 4 2. सॉरी बघितलंच नाही मी या बोलण्यामध्ये. SDM सॉरी बच्चा मी बघितलंच नाही, त्या बोलण्याच्या चक्करमध्ये होतो. कसं वाटले नंबर सिरीज उद्या आणि परवा. उद्या 50 आणि परवा 50. ॲक्च्युली मी बँकिंग बॅकग्राऊंडचं आहे. माझं बँकिंग बॅकग्राऊंड आहे. तर मग ते मला बारीक म्हणजे ते बारीक बारीक खेळायला आवडत नाही. आणि ते संख्या मालिका नंबर सिरीजला संख्या मालिका म्हणतात. हे मला आता म्हणजे संख्या मालिका. येस कशी होती क्वालिटी क्वेश्चनची. उद्या सेशन करा. उद्या आणि परवा बघा क्वालिटी क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला सगळा पॅटर्न. माझं म्हणणं की तुम्हाला येस चलो. तर उद्या आपण भेटू किती वाजता. टुमॉरो वी विल मीट. थँक्यू सो मच. उद्या भेटू आपण दुपारी 2 वाजता. 2 अजून 2 लेक्चर आहेत संख्या मालिकेचे. ओके चलो गाईज.